नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चमचमीत ढाबा स्टाईल लसूणी मेथीची रेसिपी। ते इथे घेतले मेथीची एक जोडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कापून घेतले आहे। त्याचबरोबर घेतलेले आहे शेंगदाणे, टोमॅटो आणि तीळ, त्याबरोबर लसूण। तर सर्वात आधी पॅन मध्ये मी टाकत आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजले की ते मी काढून घेणार आहे आणि त्याचा साल काढून घ्यायचा आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत, कारण आपण नंतर एकत्र सगळंच करणार आहोत। तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले लगेच भाजले जातात। शेंगदाणे भाजले गेले की त्यामध्ये टाकत आहे फुटाण्याच्या डाळ्या आणि त्यामध्ये टाकत आहे तीळ। ती पण थोडीशी भाजून घ्यायची आहे, जास्त भाजायची नाही, कारण तीळ जर जास्त भाजली तर ती अशी उडायला लागते। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि पॅन काढून घेते आणि हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे। त्याचबरोबर मी आता पॅन मध्ये टाकलेलं आहे तेल, त्यामध्ये टाकत आहे जिरं। जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। जिरं फ्राय झालं का थोडंसं लसूण टाकणार आहे, बारीक कापलेला लसूण आहे। नंतर सुद्धा मी तडक्यामध्ये पण भरपूरसा लसूण वापरणार आहे। लसूण पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। आता लसूण फ्राय झालेला आहे, त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा पण थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। कांदा पण चांगला फ्राय झाला आहे। त्यात टाकत आहे थोडीशी धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये टाकत आहे मेथीची एक जुडी, जी मी स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे। आणि ही मेथी आपण आता थोडीशी तेलावर फ्राय करून घेणार आहोत। पाणी टाकायचं नाही आहे। मेथी आहे तेलावर पण ती एक 5 ते 7 मिनिटांमध्ये छान सॉफ्ट होते। इथे आपली मेथी पण चांगली शिजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता मी मेथीचा पॅन साईडला ठेवणार आहे। दुसरा पॅन आपण गॅसवर ठेवूयात आणि फोडणी देऊयात। आता दुसऱ्या पॅन मध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे। जिरं पण थोडंसं तडतडून घ्यायचं। नंतर टाकत आहे वाटण, जे आपण शेंगदाणे, डाळीचं आणि तीळचं बनवलेलं होतं आणि हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगलं फ्राय करून घेणार आहे। ते फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे टोमॅटोची प्युरी, ती सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। वाटाणे ते आपलं परफेक्ट फ्राय झालं आहे। त्यात काही सुके मसाले टाकायचे आहे। तिथे टाकत आहे थोडासा किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला आणि हे सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता मसाला आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। इथे मसाले पण आपले चांगले फ्राय झालेले आहे। त्यामध्ये टाकत आहे आपली मेथी, जी आपण ऑलरेडी आधीच फ्राय करून घेतली होती। ती पण व्यवस्थित आता वाटणाबरोबर फ्राय करायची आहे। यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी आणि मेथी आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत अजून 3 ते 4 मिनिटं। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आता दुसऱ्या गॅसवर आपली मेथी चांगली शिजत आहे, तर आपण एक तडका बनवून घेणार आहोत। तर पॅन मध्ये टाकत आहे लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण फ्राय झालं की त्यात जिरं टाकलं होतं, लाल मिरच्या टाकल्या होत्या। आता याच्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर, गॅसची फ्लेम बंद केली आहे, थोडासा गरम मसाला आणि ह्यावर मी टाकणार आहे आपला तडका आणि तडका टाकून लगेच मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी याला एक झाकून ठेवायचं आहे। इथे आपल्या झटपट बनणारा असा लसूणी मेथी रेडी झालेली आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कानावर त्याला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल
धन्यवाद.